स्वातंत्र्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिलं आणि गेली 75 वर्ष भारत देश याच संविधानाच्या माध्यमातून सुरू आहे। आणि ह्याच संविधानामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 14 नुसार प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले। आर्टिकल 15 नुसार जाती धर्मामध्ये विषमता असू नये असा सज्जड दम देखील दिला। परंतु आता केंद्रातील भाजपा सरकारने जो समान नागरिक कायदा आणलेला आहे, लॉ कमिशनने त्याची सूची काढलेली आहे। नेमकं काय हे समान नागरिक कायदा आहे, काय आहेत त्यातले समज गैरसमज हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत संविधानाचे अभ्यासक आहेत ॲडव्होकेट दिलीप काकडे सर, त्यांच्याकडून ह्या संदर्भात जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, कोकण दर्पण मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। लॉ कमिशननं लॉ कमिशननं जी काय अधिसूचना काढलेली आहे समान नागरिक कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड, काय नेमकं आहे, त्याची सत्यता काय वस्तुस्थिती आहे? भारत सरकारने 2016 साली सदानंद गौडा हे त्यावेळेस लॉ डिपार्टमेंटचे मिनिस्टर होते, त्यांच्याद्वारे 2014 साली सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश PS चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समान नागरिक कायद्याच्या संदर्भात म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड या देशामध्ये व्हावा म्हणून एक समिती स्थापन केली होती। या समितीने 2018 साली म्हणजे 2 वर्ष आणि 2 महिन्यांनी म्हणजे 31 ऑगस्ट 2018 साली 185 पानाचा मसुदा सादर केला आणि त्यामध्ये असं म्हटलं की 2 वर्ष आम्ही अभ्यास केल्यानंतर आणि भारतामधल्या जवळजवळ बहुतांशी संस्था आणि अनेक नागरिकांशी संपर्क साधून समान नागरिक कायदा किंवा पर्सनल लॉमध्ये जो विवाहाचा विषय आहे, घटस्फोटाचा वारसा हक्काचा विषय आहे, कुटुंबाची प्रॉपर्टी किंवा दत्तक विधान आहे, या सर्वांच्यावरती चर्चा केल्यानंतर आम्हाला असं अनुमान या आयोगाने काढलं की या देशामध्ये समान नागरी संहिता करण्याची गरज नाही आणि ते इष्ट सुद्धा नाही। ज्या फॅमिली लॉजमध्ये किंवा ज्या कौटुंबिक कायद्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही कमतरता असेल तर त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी किंवा जर एखादा नवीन पर्सनल लॉ निर्माण करण्याची आवश्यकता असेल तर तशा पद्धतीचं करण्यात यावं असा 2018 साली PS चव्हाण यांचा जो रिपोर्ट आहे, अहवाल आहे, तो आल्यानंतर पुन्हा 3 वर्षांनी या रिपोर्टवरती किंवा या रिपोर्टचा संदर्भ देऊन भारत सरकारने 22वा विधी आयोग स्थापन केलेला आहे आणि या 22वा विधी आयोगाने हाच संदर्भ दिलेला आहे की जे कन्सल्टेशन पेपर 21व्या विधी आयोगाने चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो होता तो जो कन्सल्टेशन पेपर होता त्याच पेपराच्या आधारे 22व्या विधी आयोगाने भारतातील संपूर्ण धार्मिक संस्था आणि लोकांच्याकडून सूचना, भूमिका किंवा व्ह्यूज अँड आयडिया ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत आणि त्यानुसारच त्या 30 दिवसामध्ये म्हणजे आजचा दिवस हा शेवटचा दिवस 14 तारीख होती, 14 जूनला ही त्यांनी नोटीस दिलेली आहे। त्यामुळे 1 महिन्याच्या आतमध्ये हे सगळे व्ह्यूज अँड आयडियाज आपल्याला देशातल्या लोकांना द्यायच्या होत्या। परवापर्यंत जवळजवळ 46 लाख लोकांचे व्ह्यूज अँड आयडिया सबमिट झालेल्याची वर्तमानपत्रामध्ये आपण बातमी पाहिलेली आहे। याचे अनेक कंगोरे आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशामध्ये समान नागरी संहिता झाली पाहिजे, परंतु ती होण्याची पद्धती आणि बाबासाहेब आंबेडकरांना आजपासून किंवा याच्या अगोदर आणि याच्यानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वजण कोट करणार आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी संहितेवरती भूमिका मांडलेली आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी संदर्भात जी भूमिका मांडलेली आहे ती या देशातल्या सर्व लोकांनी लक्षात घेतली पाहिजे आणि ती भूमिका संविधान सभेमध्ये मांडलेली आहे, तिथेच अधिकृत आहे। त्याच्या अनुमानात्मक फक्त मी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सांगेन की बाबासाहेब आंबेडकर म्हटले की या देशामध्ये समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे होण्याची आवश्यकताच आहे, परंतु हा होत का नाही, गेल्या 70 वर्षामध्ये याला प्रॉब्लेम का निर्माण झालेत किंवा या देशाची सहमती का होत नाही, तर समान नागरी कायदा असेल किंवा पर्सनल लॉ असेल हा याला धर्माचा हस्तक्षेप आहे आणि धर्माचा हस्तक्षेप जोपर्यंत या विषयामध्ये राहील तोपर्यंत समान नागरी कायदा करणं अशक्य आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समान नागरी कायदा करायचा असेल तर या देशातल्या धर्मांनी समान कौटुंबिक कायद्यामध्ये धर्माचा जो हस्तक्षेप आहे तो कुठपर्यंत असला पाहिजे किंवा तो संपूर्ण विड्रॉ केला तरच समान नागरी कायदा त्याची जागा घेतो, पण जोपर्यंत धार्मिक संस्था किंवा या देशातले धर्म कौटुंबिक कायद्याच्या संदर्भामध्ये जो धर्माचा हस्तक्षेप आहे तो विड्रॉ करणार नाही तोपर्यंत समान नागरी कायदा कसा होईल। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की समान नागरी कायदा झाला पाहिजे, पण समान नागरी कायद्यामध्ये जो संवेदनशील किंवा नाजूक विषय आपण म्हणतो, कारण याला धर्माचा स्पर्श आहे, जर धर्माचा स्पर्श जर
कायद्यामध्ये येत नसेल. कारण जर आपण बघितलं की विवाहाचा विषय असेल, घटस्फोटाचा विषय असेल, वारसा हक्काचा विषय असेल, कौटुंबिक वाटण्यांचा विषय असेल, तर तसं बघितलं तर हा एक सामाजिक विषय आहे. परंतु या सामाजिक विषयाला पूर्णपणे हस्तक्षेप धर्माचा असल्यामुळे हा विषय होण्यासाठी अवघड झालेला आहे आणि तो होत नाही. सर, एकीकडे भारत सरकार समान नागरी कायदा आणू इच्छितो, दुसरीकडे बौद्ध हा स्वतंत्र धर्म असताना हिंदू धर्माच्या कायद्याअंतर्गत तिथल्या त्याचा परामर्श केला जातो. ह्याकडे कसं पाहताय आणि आपली नेमकी मागणी काय आहे? आमची मागणी आहे की या देशामध्ये 1956च्या नंतर ही आमची मागणी सुरू होते आणि आमची मागणी अशी आहे की या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, शीख या प्रत्येक धर्माचे त्यांच्या धर्मशास्त्रावरती आधारित कौटुंबिक कायदे आहेत. 1956 सालाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपण 61 सालाची जी लोकसंख्या बघाल आणि 61च्या अगोदरची जी लोकसंख्या जनगणनेमध्ये बघाल तर लाखोची लोकसंख्या, म्हणजे आपल्याला अगोदरचे संदर्भ मिळत नाहीत, पण 61 सालापासूनची लोकसंख्या जी वाढलेली आपल्याला जनगणनेमध्ये दिसते, या संपूर्ण लोकसंख्येने सांगितलं की आम्ही आता हिंदू धर्म सोडलेला आहे, त्यामुळे आम्हाला आता हिंदू धर्मामध्ये काउंट करता कामा नये. जसा सर्व धर्मांसाठी स्वतंत्र कायदा आहे तसा आम्हालाही स्वतंत्र कायदा असला पाहिजे. यावरती 1960 साली भारतातल्या सर्व संस्थांची, बौद्ध संस्थांची एकत्र वामनराव गोडबोले यांनी एक परिषद बोलवली होती आणि त्या ठिकाणी हा विषय झाला होता आणि तिथे तो ठराव पास झाला होता. तेव्हापासून भारतातल्या सर्व धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, राजकीय संस्था अनेकांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे बौद्धांचा स्वतंत्र कायदा झाला पाहिजे ही मागणी केलेली आहे. आपण ह्यावरती मसुदा तयार केलेला होता, राज्य सरकारला तसा सादर देखील काही केला होता, परंतु राजकीय इच्छाशक्ती नाहीये किंवा कुठं ह्या गोष्टीला अडवणूक येते. 2015 साली महाराष्ट्र सरकारने जे ड्राफ्टिंग कमिटी बनवलेली होती त्या ड्राफ्टिंग कमिटीच्या 13 सदस्यापैकी मी एक सदस्य होतो आणि जवळजवळ 300 पानाचा ड्राफ्ट मी परिपूर्ण असा बुद्धिस्ट पर्सनल लॉचा ड्राफ्ट महाराष्ट्र सरकारला सादर केला होता. या ड्राफ्टवरती त्या समितीने चर्चा केली. चर्चा केल्यानंतर ही 3 वर्ष फक्त चर्चा चालत राहिली. या समितीच्या माध्यमातून जरी ड्राफ्ट फायनल केला तरी तो मात्र विधिमंडळामध्ये चर्चेला येऊ शकला नाही. आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय. आता तुम्ही म्हटला की राजकीय इच्छाशक्ती, मी यावरती सातत्याने म्हटलेलं आहे की या देशामध्ये जर सर्व धर्मांचे कायदे असतील तर बौद्ध धर्माचा कायदा नको असा देशातला कुठलाही पक्ष म्हणणार नाही किंवा कुठलाही सरकार म्हणणार नाही. त्यामुळे सर्व धर्माचे कायदे आहेत म्हणून आमचा कायदा असला पाहिजे ही सरळ मागणी आहे आणि हिला सरकार विरोध करत नाही, हिला कुठलाही राजकीय पक्ष नाही म्हणत नाही, हिला आमचेही कुठले पक्ष नाही म्हणत नाहीत, परंतु करत मात्र कुणीही नाहीत. आम्हाला कायमस्वरूपी पूर्वीपासून आतापर्यंत हिंदू कायद्याच्या अंतर्गतच ठेवायचंय. कारण हिंदू कायद्याच्या अंतर्गत ठेवलं की बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचा पोटभाग म्हणून जो होतोय आणि आम्ही बौद्ध धर्माने बौद्ध जरी असलो तरी हे हिंदूंचे कायदे लागू असल्यामुळे आम्ही कायद्याने हिंदू होतोय. त्यामुळे आमचं जे संविधानिक दर्जा किंवा अस्तित्व जे आहे ते धर्मानी बौद्ध आणि कायद्याने हिंदू असं जे अस्तित्व आहे ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्हाला स्वतंत्र कायदा असण्याची आवश्यकता आहे. बौद्ध धर्माचं संविधानिक अस्तित्व आणि शासनाकडे तशी मागणी या संदर्भात आपण काय पाठपुरावा केला? आमची मागणी तर आम्ही सातत्याने करीतच आहोत. आम्ही केंद्र शासनाकडेही मागणी केलेली आहे, राज्य शासनाकडेही मागणी केलेली आहे. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही राज्य शासनाकडे बौद्धांचा स्वतंत्र विहार व्यवस्थापन, विहार मॅनेजमेंट ऍक्ट सुद्धा झाला पाहिजे. आमची एकच मागणी आहे की या देशामध्ये संपूर्ण जगाला माहिती आहे की बौद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म आहे. मग सगळ्या धर्माला या देशामध्ये जर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत असेल तर बौद्ध धर्माला सुद्धा या देशामध्ये कायदेशीर स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होई साधी सोपी गोष्ट आहे. हिला सरकार नाही म्हणत नाही, परंतु करत नाही. त्यामुळे सरकारचीही आपल्याला प्रबळ इच्छा नाही आणि या देशातल्या कुठल्याही प्रस्थापित पक्षाने आम्हाला कधीही नाही म्हटलं नाही, परंतु आमचं केलेलं नाही किंवा आमच्या पण जेवढ्या राजकीय पक्ष आहेत यांनीही समर्थन केलं, परंतु प्रात्यक्षिक मात्र अजून कुणीही केलेलं नाही. हे कदाचित दुर्दैव असेल. समाजातून ज्या दिवशी यावर उठाव होईल तो होण्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करीत आहोत, समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही जनजागृती अभियान राबवत आहोत, आम्ही स्वाक्षरी अभियान राबवित आहोत. आम्ही आमच्या परीने रात्रंदिवस गेले 76 वर्षापासून या विषयावरती कार्यरत आहे. याच विषयाला मी माझं संपूर्ण जीवन सुद्धा समर्पित केलेलं आहे. धन्यवाद सर. हे होते संविधान तज्ज्ञ ॲडव्होकेट दिलीप काकडे सर. खरं तर भारत सरकारने जो समान नागरिक कायदा आणलेला आहे त्या समान नागरिक कायद्यामध्ये प्रत्येक धर्माचं अस्तित्व, मग तो हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल किंवा इतर सर्व धर्म असतील, त्या प्रत्येक धर्माचं अस्तित्व हे स्वतंत्र आहे, स्वतंत्र राहिलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं बौद्ध धर्माला अद्यापही
हिंदू कायद्यानुसार त्याची जी काही पार्श्वभूमी आहे ती राहता कामा नये. बौद्धांना स्वतंत्र अधिकार मिळाले पाहिजे, स्वतंत्र अस्तित्व मिळाले पाहिजे आणि ते संविधानिक मूल्यानं दिले पाहिजेत अशी मागणी घेऊन ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेब भारत सरकारकडे गेलेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवरती देशातल्या सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र होऊन एकत्र येऊन ह्यावरती उठाव केला पाहिजे, लढलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या न्याय हक्कांसाठी झगडलं पाहिजे, त्यासाठी एकत्रित आले पाहिजे अशी हाक देखील यावेळी ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी दिलेली आहे. धन्यवाद.